विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण भरती म्हणजे काय ते पाहिलं होतं. भरती म्हणजे काय? तर संस्थेमध्ये, व्यवसायामध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी इच्छुक व्यक्तींकडनं अर्ज मागवून घेण्याची प्रक्रिया म्हणजे साधारणतः भरती असं आपण म्हटलो. त्यानंतर पाहिले होते भरतीचे उद्देश. तदनंतर भरतीचा उद्देश म्हणजे कशासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते प्रत्येक उद्योग व्यवसायात ते आपण बघितलं. तदनंतर पाहिलं होतं भरतीचं महत्त्व, काय-काय इम्पॉर्टन्स आहेत. आपण रिक्रुटमेंटचे त्या संदर्भात माहिती पाहिली होती. तदनंतर पाहिलं होतं भरतीचे धोरण. प्रत्येक उद्योग व्यवसायाचं जे भरतीचं धोरण असतं, त्या संदर्भात आपण माहिती बघितलेली होती. आणि आपण म्हटलं होतं, की नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत भरतीवर परिणाम करणारे घटक. आता भरती प्रक्रिया, भरतीचं जे धोरण प्रत्येक उद्योग व्यवसायात राबवलं जातं, त्याच्यावर काही घटक महत्त्वाचे परिणाम करीत असतात. ते कोणते घटक आहेत ते आपण आता बघूयात, की जेणेकरून भरती ही जी प्रक्रिया असते, ती तिच्यावर कोणते घटक परिणाम करतात, ती कोणत्या घटकांमुळे त्याच्यात बदल घडून येतात, कोणत्या घटकांमुळे ती अजून अधिक चांगली प्रक्रिया राबवली जाऊ शकते, कोणते घटक त्याच्यावर विपरीत परिणाम करतात. हे सर्व जे आहेत फॅक्टर्स अफेक्टिंग टू रिक्रुटमेंट ते आपण बघणार आहोत. तर पहिला घटक आहे भरतीवर परिणाम करणारा पहिला घटक आहे संघटनेचा आकार. बघा संघटनेचा आकार जितका अधिक संघटनेचा आकार जितका अधिक तितका त्या संघटनेला कर्मचाऱ्यांची अधिक आवश्यकता असेल. म्हणजे संघटनेला किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे याच्यावर सुद्धा भरती घटक अवलंबून असतो. म्हणजे जर संघटना मोठी असेल तर मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज पडते आणि भरती प्रक्रिया ही पुन्हा पुन्हा राबवण्याची गरज त्या ठिकाणी पडते. आणि संघटना जर छोटी असेल, संघटनेचा आकार जर लहान असेल, तर मात्र जास्त वेळेस भरती प्रक्रिया राबवली जात नाही. म्हणून योग्य व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अधिक खर्च न करता संघटन रचनेचा आकार शोधून त्याचा सुद्धा भरती या प्रक्रियेवर परिणाम त्या ठिकाणी होत असतो. लहान व्यवसायांना कमी प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज पडते आणि पुन्हा पुन्हा पडत नाही. म्हणून संघटनेचा आकार कमी आहे का अधिक आहे याचा सुद्धा भरतीवर परिणाम होत असतो. दुसरा आहे रोजगाराची स्थिती. ज्या देशात आपली संघटना आहे, व्यवसाय आहे, त्या देशाची रोजगार विषयक स्थिती जी आहे, त्या स्थितीवर सुद्धा भरतीचं धोरण अवलंबून असतं. म्हणजे त्या देशात नेमकी रोजगाराची परिस्थिती काय आहे. समजा जर आपण अविकसित देशांचं जर उदाहरण घेतलं, तर या देशांमध्ये अविकसित जे देश असतात किंवा अर्धविकसनशील जे देश असतात, विकसनशील जे देश असतात, त्यांच्यामध्ये रोजगाराच्या संधी ह्या कशा असतात? मर्यादित स्वरूपाच्या असतात, कमी स्वरूपाच्या असतात. त्यामुळे तिथे कामगारांच्या विकासाचे फारसे काही आपण म्हणू मार्ग किंवा स्रोत उपलब्ध नसतात. म्हणून शिक्षणाच्या, रोजगाराच्या सेवा सुविधा अपुऱ्या असल्यामुळे उमेदवाराला व्यवसायाच्या संधी सुद्धा फारच कमी प्राप्त होतात. अशा ठिकाणी योग्य त्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा कमी प्रमाणात असतो. म्हणून त्या ठिकाणी निवड प्रक्रियेला आपण म्हणू व्यत्यय निर्माण होतात. योग्य त्या व्यक्तीची निवड करण्यासाठी अनेक अडचणी येतात. मात्र विकसित जे देश असतात, जिथे रोजगार विषयक परिस्थिती चांगली असते, अशा ठिकाणी चांगली भरतीची प्रक्रिया राबवली जाऊ शकते. म्हणजे ज्या देशाची रोजगाराची परिस्थिती चांगली त्या ठिकाणी भरतीवर अनुकूल परिणाम होतो आणि ज्या ठिकाणी रोजगाराची परिस्थिती योग्य नसेल, विकसित देशांची जर आपण विचार केला तर तिथे भरतीवर विपरीत परिणाम त्याचा होत असतो. नंतर आहे भरतीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे मोबदला आणि कामाची स्थिती. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे, तो व्यवसाय, तो उद्योग, ती संस्था नेमकी कशी आहे आणि ते काम करण्याचा मोबदला कसा मिळणार आहे, त्या कामाची स्थिती कशी आहे, या गोष्टी सुद्धा भरतीवर परिणाम करतात. मोबदला जास्त असेल तर जास्त लोकं त्या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक असतात, म्हणजे जास्त लोकं आकर्षित होत असतात. कामाची स्थिती म्हणजे काम करण्याची परिस्थिती, खेळती हवा, प्रकाश व्यवस्था, स्वच्छतागृह, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुट्या, सेवा, सुविधा या गोष्टी जर सगळ्या चांगल्या असल्या तर जास्तीत जास्त लोकं अर्ज करतात, आकृष्ट होतात. तर भरतीवर परिणाम करणारे हे घटक आहेत. जसं आपण चांगल्या कंपन्यांचे जर उदाहरण बघितलं तर तिथे मोबदला जास्त असतो, कामाची स्थिती जास्त असते. म्हणून त्यांनी जर त्यांच्या जर पद रिकाम्या झाल्या तर तिथे लाखोने अर्ज येतात आणि एखादी कंपनी जी छोटी असेल, नुकतीच सुरू झालेली असेल, मोबदला कमी मिळतो, अशा ठिकाणी मात्र लवकर कोणी कर्मचारी
कामासाठी जात नाही, म्हणून या गोष्टींचा सुद्धा भरतीवर परिणाम होतो. नंतर विस्तार, व्यवसायाचा विस्तार जितका अधिक होणारा असेल तितका भरतीची प्रक्रिया वारंवार राबवली जाते किंवा भरतीच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. जसं की विस्तार करणाऱ्या विस्तृत होणारे काही व्यवसाय असतील ते वारंवार भरती प्रक्रिया राबवतात. मात्र काही ठिकाणी लिमिटेड प्रकारचे व्यवसाय असतात ते त्यांच्याकडे भरतीची प्रक्रिया वारंवार राबवली जात नाही. मोठे व्यवसायामध्ये निवृत्त होणारे लोक किंवा स्वेच्छानिवृत्ती घेणारे किंवा एखाद्याच्या मृत्यूमुळे अनेक जागा रिक्त होतात, तिथे भरती प्रक्रिया पुन्हा राबवली जाते. म्हणजे व्यवसायाचा विस्तार नेमका कसा आहे याच्यावर सुद्धा भरती प्रक्रिया अवलंबून असते. तो एक परिणाम करणारा घटक आहे. नंतर इतर घटकांमध्ये जर आपण विचार केला तर देशाचं रोजगार विषयक सरकारचं धोरण कसं आहे याचा सुद्धा भरतीवर परिणाम होतो. संघटना जी आहे त्याचं कामगारांविषयी काय धोरण आहे त्याचा परिणाम होतो. इतर स्पर्धक संस्थांचं भरतीचं धोरण काय आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, त्याचा सुद्धा आपल्या भरतीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. भरतीचे स्रोत कोणते कोणते उपलब्ध आहे याचा सुद्धा भरतीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. भरती करता आपण किती खर्च करणार आहोत, कमी करणार आहोत का जास्त करणार आहोत. जास्त खर्चाच्या आधारावर चांगली भरती प्रक्रिया राबवली जाते. कमी खर्च जर आपण करणार असू तर चांगली भरती प्रक्रियेला लिमिटेशन्स त्या ठिकाणी येतात. या सर्व घटक इतर घटकांमध्ये समाविष्ट होतात. म्हणून भरती प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, म्हणजे कोणते फॅक्टर्स आहेत जे रिक्रुटमेंट पॉलिसीला अफेक्ट करतात. तर संघटनेचा आकार जास्त असेल, कमी असेल, रोजगाराची स्थिती त्या देशाची कशी आहे, ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत ते मोबदला काय देणार आहे, कामाची स्थिती कशी आहे, व्यवसायाचा विस्तार किती प्रमाणात होणार आहे आणि इतर घटकांमध्ये मग त्यामध्ये खर्च असेल, भरतीचे स्रोत असतील, कर्मचारी धोरण असेल, शासकीय धोरण असेल, इतर स्पर्धक संस्थांचे भरतीचे धोरण असेल, या सगळ्याच घटकांचा समावेश इतर घटकांमध्ये त्या ठिकाणी होतो. हे परिणाम करणारे घटक आहेत. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, जो की बऱ्याचदा परीक्षेला पण विचारला जातो शॉर्ट नोट मध्ये. तो आपला आहे केंद्रित भरती आणि विकेंद्रित भरती. केंद्रित भरती त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सेंट्रलाइज्ड रिक्रुटमेंट आणि विकेंद्रित भरती म्हणजे डिसेंट्रलाइज रिक्रुटमेंट. केंद्रित भरती बघा, केंद्रित एक केंद्र निश्चित केलेलं असतं, त्या केंद्रातून त्या ठिकाणाहून भरतीची संपूर्ण प्रक्रिया राबवली जाते. तिला काय म्हटलं जातं, केंद्रित भरती प्रक्रिया. त्यालाच म्हटलं जातं सेंट्रलाइज रिक्रुटमेंट. म्हणजे काय केलं जातं साधारणतः प्रत्येक व्यवसाय संघटनेत जरी भरतीचं धोरण वेगवेगळं असलं तरी आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार एक तर केंद्रित पद्धतीने भरती केली जाते. तर केंद्रित पद्धतीमध्ये काय केलं जातं, कर्मचारी विभागाच्या केंद्रीय कार्यालयामार्फत भरती प्रक्रिया राबवली जाते किंवा पार पाडली जाते. म्हणजे साधारणतः आपले जे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट असेल त्याचं जे सेंट्रलाइज्ड ऑफिस असेल तिथून ही प्रक्रिया साधारणतः पार पाडली जाते. सेंट्रलाइज एका विशिष्ट ठिकाणाहूनच ती पार पाडली जाते. तर ते ठिकाण कोणतं, कर्मचारी विभागाचं केंद्रीय कार्यालय म्हणजे सेंट्रल ऑफिस आपण त्याला म्हणू, त्या ठिकाणाहून ही पार पाडली जाते. आणि जी विकेंद्रित भरती आहे ती विकेंद्रित भरती कुठे पार पाडली जाते, प्रत्येक विभागाच्या किंवा जे काही क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्राच्या जो तो विभाग जो तो क्षेत्र ज्याच्या त्याच्या पातळीवर त्याच्या त्याच्या कर्मचारी विभागाकडनं भरती करून घेतो ती विकेंद्रित. केंद्रित एका मुख्य कार्यालयातून HR जे मेन ऑफिस असेल, सेंट्रलाइज ऑफिस असेल, तिथून ती पार पाडली जाते. आणि विकेंद्रित प्रत्येक विभाग ज्याच्या त्याच्या स्तरावर त्या ठिकाणी भरती प्रक्रिया पार पाडतो. समजा केंद्रित MPSC UPSC ज्या गव्हर्नमेंटच्या जागा आहेत त्या सेंट्रलाइज पद्धतीने भरल्या जातात, बरोबर, केंद्रित पद्धतीने. विकेंद्रित पद्धत कॉलेजेसच्या ज्या प्राध्यापकांच्या जागा असतील, शिपायांच्या जागा असतील, त्या कशा असतात, विकेंद्रित म्हणजे डिसेंट्रलाइज असतात. ज्या त्या कॉलेजला इंटरव्ह्यू होतो, ज्या त्या कॉलेजला आपण जातो आणि ज्या त्या कॉलेजलाच काम करतो, विकेंद्रित. आणि केंद्रित तुम्ही MPSC देतात, UPSC देतात, परंतु तुम्ही विशिष्ट ठिकाणीच लागणार आहात, विशिष्ट पदावर लागणार आहात हे निश्चित आहे का, एका विशिष्ट ऑफिस कडनं ती मोठी परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाते, तिला केंद्रित असं म्हणतात. आता केंद्रित भरतीचा फायदा काय आहे बरं, तर केंद्रित भरतीमुळे काय होतं, मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती होते, त्यामुळे खर्च याचा कमी येतो. एकाच वेळेस मोठ्या प्रमाणावर भरती
आता प्रत्येक महिन्याला एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा असतात का? नाही ना. समजा माझं हेड ऑफिस मुंबईला आहे आणि माझी जी ब्रँच असेल ती जळगाव, नागपूर, औरंगाबाद सगळ्या ठिकाणी असेल, तर केंद्रित भरती प्रक्रियेमध्ये भरतीची प्रक्रिया कुठे होईल? मुंबईच्या हेड ऑफिसला, जिथे एचआरचं सेंट्रल ऑफिस असेल तिथे सेंट्रलाइज भरती पार पाडली जाईल. मुंबईलाच इंटरव्ह्यू होतील, जे काही प्रोसेस असेल, बौद्धिक चाचण्या, जे जे काही रिक्वायरमेंट्स असतील त्या तिथे कम्प्लीट होतील. मग त्याला एक तर औरंगाबाद दिलं जाईल, नागपूर दिलं जाईल, जळगाव दिलं जाईल. ही झाली केंद्रित भरतीचा प्रकार. म्हणजे एकाच वेळेस खूप कर्मचाऱ्यांची भरती केली जाते, त्यामुळे काय होतं की खर्च कमी येतो. नंतर यामध्ये बढती, स्थानांतरण या घटकांचे फायदे मिळू शकतात. बढती म्हणजे काय? आता मी ज्या पदावर काम करत आहे त्यापेक्षा मोठ्या पदावर मी काम करणं, त्याला बढती असं म्हणतात. स्थानांतरण म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली करणं, एका गावाहून दुसऱ्या गावावर किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. नंतर त्याचा पुढचा फायदा आहे तज्ञ व्यक्तींचा सेवा आपण उपलब्ध करून घेऊ शकतो. नंतर याच्यामध्ये एक संगता असते, म्हणजे आपण म्हणू त्याच्यामध्ये द्विधा मनस्थिती नसते, सगळ्यांना सारखे नियम है ना. तर एक संगता त्याच्यामध्ये येत असते. सपोज आपण उदाहरण घेतलं, सपोज आपण जर उदाहरण घेतलं की एमपीएससी युपीएससी द्वारे परीक्षा घेतल्यानंतर IAS IPS ऑफिसर आपण बनतो. केंद्रित पद्धतीने केल्यामुळे कुणाची कुठेही बदली केली, पद बदलवलं, या जिल्ह्यातला IAS ऑफिसर IPS ऑफिसर दुसऱ्या जिल्ह्यात काम करू शकतो. कशामुळे? केंद्रित भरती पद्धतीमुळे, कारण तिथे एक संगता असते. हे सगळे केंद्रितचे फायदे आहेत. विकेंद्रित पद्धतीचे पण काही फायदे आहेत. मग इथे विभागवार भरती होते, क्षेत्रनिहाय भरती होते, त्यामुळे त्या विभागवार कामासाठी कोणत्या व्यक्तीची गरज आहे हे त्या व्यवस्थापकाला जास्त अधिक चांगलं माहिती असतं. तिथली सामाजिक परिस्थिती कशी असेल, सांस्कृतिक पार्श्वभूमी कशी असेल, हे त्या व्यक्तीला अधिक चांगलं माहिती असतं आणि म्हणून चांगल्या व्यक्तीची निवड त्या ठिकाणी केली जाते. समजा एखाद्या शाळेसाठी शिक्षकाची गरज आहे आणि त्या ठिकाणी समजा बंजारा कम्युनिटी आपण घेऊया. एखाद्या गावामध्ये बंजारा कम्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर तिथे नेमणूक करणारा शिक्षक साधारणतः बंजारा कम्युनिटीची भाषा जाणून घेणारा किंवा इतर कम्युनिटी आपण घेतली तर त्यांची संस्कृती जाणून घेणारा जर असेल तर तो चांगल्या पद्धतीने त्या गावात विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतो. हे कोण जाणून घेऊ शकतो? विकेंद्रित पद्धतीने सेवा योजना देणारा तो व्यक्ती. म्हणून विकेंद्रित पद्धतीचा तो फायदा आहे की योग्य आणि सक्षम उमेदवाराची नेमणूक आपण करू शकतो. नंतर त्याच क्षेत्रात आपल्याला कर्मचाऱ्यांची उपलब्धता लगेच होते. नंतर केंद्रित पद्धतीला जास्त कालावधी लागून जातो. बघा एमपीएससी युपीएससीच्या परीक्षांचे टप्पे वगैरे खूप असतात, त्याच्यामुळे साधारणतः 6 महिने वगैरे निघून जातात. मात्र विकेंद्रित मध्ये ही कमी कालावधीत होणारी प्रक्रिया त्या ठिकाणी असते. नंतर अद्ययावत माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते आणि नियोजन आपण पटापट करू शकतो. नियोजनामध्ये काही बदल असतील तर ते लगेच आपल्याला स्वीकारता सुद्धा येऊ शकतात. नंतर उमेदवारांना प्रवृत्त करण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करून त्याला जबाबदारी सुद्धा विकेंद्रित पद्धतीमध्ये दिली जाऊ शकते. नंतर ही कर्मचाऱ्यांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवू शकणारी पद्धती आहे. कारण इथे जे असेल ना केंद्रित पद्धतीने बाहेरून उच्च माध्यमातून मोठ्या ऑफिसकडनं निवडून आलेल्या एखाद्या व्यक्तीवर कंट्रोलिंग करणं फार कठीण असतं. मात्र विभागाच्या वतीने जर आपण एखाद्या व्यक्तीची नेमणूक केली असेल तर ते खूप इझी होऊन जातं त्या व्यक्तीवर कंट्रोलिंग करणं. म्हणून केंद्रित भरती असो का विकेंद्रित भरती असो, दोघांचे फायदे आहेतच आणि दोघांच्या भरतीतून चांगला उमेदवार व्यवसायाला मिळू शकतो. हा आपला पुढचा पॉइंट होता. त्याच्यानंतर जो परीक्षेला पुन्हा पुन्हा विचारला जाणारा क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. तो आहे सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट, म्हणजे भरतीचे मार्ग किंवा स्त्रोत. सोर्सेस, वेज है ना, रिक्रुटमेंटचे वेज किंवा सोर्सेस आपण बघणार आहोत. आपण म्हणलो की भरती म्हणजे काय? लोकांकडून अर्ज मागवून घेणे, त्या अर्जांची छाननी करणं, योग्य त्या व्यक्तीची नेमणूक
करणं ही साधारणतः भरती आपण त्याला म्हणूयात. अर्ज करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं, प्रवृत्त करणं. तर ही भरती कोणत्या कोणत्या माध्यमातून आपण करू शकतो? तर साधारणतः त्याचे 2 मार्ग आहेत किंवा त्याचे 2 स्रोत आहेत किंवा देअर आर 2 सोर्सेस ऑफ रिक्रुटमेंट. फर्स्ट इज इंटरनल सोर्सेस अँड सेकंड वन इज एक्सटर्नल सोर्सेस. म्हणजे अंतर्गत मार्ग आणि बहिर्गत मार्ग. अंतर्गत मार्ग म्हणजे काय ते आधी जाणून घेऊया. तर अंतर्गत मार्ग म्हणजे काय? जेव्हा रिक्त जागांसाठी ज्या रिकाम्या जागा आहेत, ज्या पोस्ट रिकाम्या आहेत आपल्याकडे, त्याच्यासाठी व्यवसायातीलच काम करणाऱ्या व्यक्तीचा विचार केला जातो, तेव्हा ते अंतर्गत मार्गाद्वारे भरती असं म्हटलं जातं. म्हणजे माझ्याकडे आत्ता काम करणारा जो व्यक्ती आहे, त्याचीच मी त्या रिक्त जागेसाठी विचार करीत आहे. तर आपण त्याला अंतर्गत मार्ग म्हणू. समजा एखादा व्यक्ती शिपायाचं काम करतो, मात्र त्याचं एज्युकेशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ग्रॅज्युएट व्यक्ती क्लरिकलचं काम करू शकतो हे मला कळतं. एखादा क्लर्क जर रिटायर झाला, निवृत्त झाला, तर त्या क्लर्कच्या जागेवर मी त्या शिपायाची नेमणूक करते. मग मी भरती केली, है ना, रिक्त जागा भरली. पण कोणती भरली? माझ्याकडे जो कर्मचारी ऑलरेडी काम करत होता, तोच व्यक्ती मी रिकाम्या जागेवर त्या ठिकाणी नेमणूक त्याची केली. आणि जो शिपायाची जागा आता रिकामी झालेली आहे, तिथे एखाद्या कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या व्यक्तीचं मी त्या ठिकाणी नेमणूक करते आहे. हा झाला माझा अंतर्गत मार्ग. म्हणजे व्यवसायातीलच कर्मचाऱ्यांचा विचार रिक्त जागांसाठी करणं, त्याला अंतर्गत मार्ग असं म्हणतात. बहिर्गत मार्ग म्हणजे काय? आपल्याला लोक हवे आहेत, कामासाठी मानव संसाधन हवं आहे, मात्र त्याचा व्यवसायाशी काहीही संबंध नाही. आतापर्यंत व्यवसायाच्या बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची जर आपण व्यवसायामध्ये नेमणूक करत असू, भरती करत असू, त्याच्याकडनं अर्ज मागून घेत असू, तर तो मार्ग असेल बहिर्गत मार्ग. सर्वात आधी आपण बघूया अंतर्गत मार्ग. अंतर्गत मार्गाचा पहिला आहे बढती. बढती म्हणजे प्रमोशन. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं प्रमोशन. कनिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला त्यापेक्षा वरिष्ठ पदावर प्रमोशन देणे, बढती करणं, त्याला त्याच्या वेतनामध्ये वाढ करून देणं, म्हणजेच पदोन्नती करणं, त्यालाच आपण बढती असं म्हणतो. त्यालाच इंग्लिशमध्ये प्रमोशन असं म्हणतो. आता जे आपण उदाहरण घेतलं की शिपायाचा क्लर्क, क्लर्कचा मॅनेजर, मॅनेजरचा सिनियर मॅनेजर, असं जर आपण त्याची बदली केली तर रिक्त जागा भरली जाते. मात्र कुठून भरली जाते? अंतर्गत मार्गानेच, माझ्याकडे काम करणाऱ्या लोकांच्या मार्फत. त्याचं वेतन वाढतं, त्याची पोस्ट वाढते, म्हणून ती बढती आहे. दुसरा मार्ग आहे बदली. बदली एका ठिकाणाहून एका पोस्टवरनं दुसऱ्या पोस्टवर, एका गावावरनं दुसऱ्या गावावर त्याचं ट्रान्सफर करणे, ट्रान्सफर त्याला म्हणतात बदली. बदली हा सुद्धा अंतर्गत मार्ग आहे. त्याचं वेतन वाढत नाही, त्याचं पद वाढत नाही, फक्त ठिकाण बदलतं, काम बदलतं. एका कामावरनं दुसऱ्या कामावर त्याची बदली केली जाते. त्याला बदली हा सुद्धा अंतर्गत मार्ग आहे. तिसरा आहे पदोन्नती. त्याला डिमोशन असं म्हटलं जातं. म्हणजे काय? वरिष्ठ पदावरनं कनिष्ठ पदावर त्याला हकलणं किंवा कमी पदावर त्याला पाठवणं. समजा एखादा व्यक्ती काम करताना कामचुकारपणा करत असेल, एखादा व्यक्ती कामाची टाळाटाळ करत असेल, एखाद्या व्यक्तीने गैरफायदा घेतला असेल त्याच्या पदाचा, तर अशा व्यक्तीला त्याच्यापेक्षा कमी पदावर, कमी पगारावर काम करण्यासाठी ठेवलं जातं. त्याला म्हणतात डिमोशन, म्हणजे पदावनती. तर समजा क्लर्क एखादा व्यक्ती असेल आणि त्याने फ्रॉड केला, तर त्याला शिपाई म्हणून नेमणूक त्याची केली जाते. बरेचदा आपण पिक्चरमध्ये हे उदाहरणं बघत असतो. तर ते पदावणे हा सुद्धा अंतर्गत मार्ग आहे. डिमोशन, याला प्रमोशन, ट्रान्सफर, डिमोशन. नंतर आहे पुनर्नियुक्ती. आपण म्हणू त्याची रिक्रुटमेंट किंवा रिसिलेक्शन, रिअपॉइंटमेंट आपण त्याला म्हणतो. पुनर्नियुक्ती म्हणजे काय? समजा एखाद्या व्यक्तीला काम झाल्यानंतर अधिक कर्मचारी कामावर आहेत म्हणून काही व्यक्तींना आपण कामावरनं काढून टाकतो, कमी करतो. जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा याच कर्मचाऱ्यांना आपण पुन्हा काम करण्यासाठी बोलावतो. म्हणजे त्यांनी जर स्वतःहून काम सोडून गेलेला असेल तर आपण बोलवत नाही. मात्र आपण जर त्याला आपण त्याला जर थोडासा ब्रेक दिला असेल तर त्याला आपण पुन्हा कामावर बोलवतो. याला काय म्हटलं जातं? पुनर्नियुक्ती. बघा, त्याला ट्रेनिंगची गरज नसते, काम समजून देण्याची गरज नसते. तो आला की लगेच त्याचं प्रत्यक्ष काम सुरू करतो. म्हणजे अंतर्गत मार्गाद्वारे काय होतं, आपण फायदे सुद्धा त्याचे पुढे बघणार आहोत की खर्च वाचतो, वेळ वाचतो, कर्मचारी त्या ठिकाणी खुश होतात, आनंदी होतात की आमचा विचार केला, कमी कालावधी लागतो, पटकन प्रक्रिया पूर्ण होते. हे सगळं अंतर्गत मार्गाचे मार्ग आहेत. बढती, बदली, पदोन्नती आणि पुनर्नियुक्ती.
यानंतर आपण बघूयात बहिर्गत मार्ग. बहिर्गत मार्ग म्हणजे काय? संस्थेचा ज्यांच्याशी संबंध नाही, व्यवसायात ज्या व्यक्ती आता नाहीत, त्या व्यक्तींची जर नेमणूक आपण करत असू, तर तो बहिर्गत मार्ग आहे. आता बहिर्गत स्रोत म्हणजेच एक्सटर्नल सोर्सेस आहे ना, हे इंटरनल सोर्सेस आहे, हे एक्सटर्नल सोर्सेस आहे. व्यवसायात बाहेरील व्यक्तींची रिक्त जागांवर जर आपण नियुक्ती केली, तर त्याला बाह्य स्रोत असं म्हणतात. पहिलं दिलेलं आहे माजी कर्मचारी, त्यालाच म्हणतात जुने कर्मचारी किंवा फॉर्मर एम्प्लॉईज, माजी कर्मचारी. बघा, काही कर्मचारी नोकरीवरनं आपण काढून टाकतो, काही कर्मचारी स्वतःहून काम सोडून जातात, काही कर्मचारी दुसरीकडे काम शोधतात. असे जे कर्मचारी असतील, ज्यांना आपण नोकरीवरनं काढून टाकलेलं आहे, त्यांना तर साधारणतः आपण घेणार नाही. पण जे कर्मचारी पगारासाठी, इतर गोष्टींसाठी आपली कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जातात, व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात जातात, ते कर्मचारी जर पुन्हा येत असतील कामासाठी, तर त्या कर्मचाऱ्यांचा जो स्रोत आहे, भरतीचा जो मार्ग आहे, तो बहिर्गत मार्ग आहे. म्हणजे आधी ते आपले कर्मचारी होते, आता नाहीयेत. पुन्हा ते आपले कर्मचारी होऊ इच्छितात. असे कर्मचारी जर आपण त्यांची नेमणूक केली, तर माजी कर्मचारी आपण म्हणू शकतो. नंतर मित्र आणि नातलग. अनेक वेळेला काय केलं जातं, रिक्त जागा ज्या आहेत, रिकाम्या जागा ज्या आहेत, त्याच्यामध्ये वर्तमान जे कर्मचारी आहेत, त्यांचे मित्र किंवा नातलग याची नेमणूक केली जाते. म्हणजे समजा माझ्याकडे 10 कर्मचारी काम करतात आणि 2 अजून कर्मचारी हवेत, तर मी त्या 10 कर्मचाऱ्यांना सांगते, की या योग्यतेचा, या कौशल्याचा जर एखादा कर्मचारी तुमच्या लक्षात असेल, तर तुम्ही त्याला लावा. आणि ऑब्व्हियस ते लोकं काय करतात, त्यांचा मित्र किंवा नातलग तिथे रेफर करतात आणि ते पण खुश होतात, की आमचा विचार केला, आम्हाला मालकांनी विचारलं. त्यामुळे चांगले संबंध वृद्धिंगत होतात. हा बहिर्गत मार्ग आहे, कारण येणारा व्यक्ती हा बाहेरचा असतो. परिसर मुलाखत, त्याला आपण म्हणतो कॅम्पस इंटरव्ह्यू. बऱ्याचदा कॉलेजेसमधून किंवा तांत्रिक संस्था किंवा व्यवस्थापन संस्था इत्यादी ज्या शैक्षणिक संस्था काय करतात, या सगळ्या संस्थांशी आपण कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना रिक्त जागांसाठी परिसर मुलाखत घेण्यासाठी त्या लोकांना विनंती करतो. ते लोकं काय करतात, वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन, कॉलेजेसमध्ये जाऊन मुलाखत घेतात आणि आपल्याला जे आवश्यक आहेत कर्मचारी, त्यांचं ज्ञान, कौशल्य, योग्यता, पात्रता ते बघून योग्य ते कर्मचारी किंवा विद्यार्थी आपण त्यांना इन्व्हाईट करतो, की तुझं ग्रॅज्युएशन झालं, की तू आमच्याकडे ये. त्याला आपण कॅम्पस इंटरव्ह्यू म्हणतो. आपल्या कॉलेजला सुद्धा बऱ्याचदा ICICI किंवा इतर बँकांचे आपण कॅम्पस इंटरव्ह्यू अरेंज करतो. मग त्या बँक्स आपल्याकडे येतात, विद्यार्थ्यांच्या मुलाखत घेतात आणि त्यांना जे विद्यार्थी योग्य वाटतात, ते त्या ठिकाणी रिक्रूट करतात. हा पण बाह्य एक मार्ग आहे. नंतर आहे रोजगार कार्यालय म्हणजे एम्प्लॉयमेंट ऑफिस. तुम्ही जर गेला असाल जळगावला, तर त्या ठिकाणी आपलं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपलं नाव नोंदवून यावं लागतं. हे रोजगार कार्यालय काय करतात, त्यांच्याकडे कंपन्या कॉन्टॅक्ट करतात आणि ते रोजगार कार्यालय कामगार लोकांशी कॉन्टॅक्ट करतात. म्हणजे समजा जर एखाद्या कंपनीला कॉमर्स ग्रॅज्युएट लागत असतील, तर रोजगार कार्यालय सगळ्या कॉमर्स ग्रॅज्युएटला इन्फॉर्म करतात, की या कंपनीत या दिवशी त्या ठिकाणी अ, अ, आयोजन केलेलं आहे इंटरव्ह्यूचं, आपण जाऊ शकता, तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हाईट केलेलं आहे. या दृष्टीने हे सुद्धा एक बाह्य मार्ग आहे. रोजगार कार्यालय जे एम्प्लॉयमेंट ऑफिस असतात, ते सुद्धा नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या शिक्षणानुसार, प्रशिक्षणानुसार, अनुभवानुसार आपल्याला अ, कर्मचारी पुरवण्याचं कार्य करतात. नंतर आहे कामगार संघटना, याला म्हणतात ट्रेड युनियन्स. काम करणारे लोक एकत्र येऊन त्यांच्या युनियन्स म्हणजे संघटन स्थापन करतात. तर या कामगार संघटनांना साधारणतः रिक्त जागांची माहिती दिली जाते आणि त्यांना सांगितलं जातं, की तुम्ही साधारणतः इतके इतके कर्मचारी आम्हाला आवश्यक आहे, तुम्ही ते मिळवून द्या. कामगार संघटनांना सांगितल्यामुळे औद्योगिक संबंध सुद्धा सुधारता येतात किंवा चांगले औद्योगिक संबंध आपल्याला प्रस्थापित करता येतात, निर्माण करता येतात. नंतर पुढचा एक मार्ग आहे व्यावसायिक आणि वाणिज्य संघ. व्यावसायिक आणि वाणिज्य संघ म्हणजे काय, तर आपण त्याला म्हणतो बिझनेस अँड ट्रेड असोसिएशन. हे जे संघ आहे ते सुद्धा कर्मचारी भरतीचे महत्वाचे मार्ग आहेत. बऱ्याचदा आपल्याला विविध पातळीवर प्रशासक, व्यवस्थापक, निरीक्षक, तांत्रिक कर्मचारी इत्यादींच्या भरती करायची असते आणि हे सगळे अत्यंत महत्वाचे पद आहेत. हे जर आपल्याला भरायचे असतील, तर भरतीच्या समस्या कमी करायच्या असतील, तर व्यावसायिक आणि वाणिज्य संघ यांच्याशी आपल्याला बोलणं करून घ्यावं लागतं आणि चांगल्या कर्मचारी आपल्याला या व्यावसायिक आणि वाणिज्य संघामार्फत उपलब्ध
करून घेता येतात. नंतर काही विशेष संस्था असतात, त्याला स्पेशल इन्स्टिट्यूशन्स असं आपण म्हणू शकतो. तर व्यवसाय संस्थेच्या गरजेनुसार कुशल आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचा पुरवठा या काही विशेष संस्था करीत असतात. म्हणजे ते काय करतात माहितीये का, व्यवसाय संस्थांना ज्या आवश्यकता आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना योग्य ते ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना कामाची जबाबदारी सांगितली जाते. म्हणजेच योग्य ते कर्मचारी तिथून ट्रेन करून पाठवले जातात आणि त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करून नंतर व्यवसाय संस्थेकडे ते पाठवतात. अशा काही स्पेशल इन्स्टिट्यूट असतात. म्हणजे आवश्यकतेनुसार कर्मचारी लोकांना बोलवणे, त्यांना तयार करणं, कामानुसार तयार करणं आणि त्या प्रत्यक्ष कामासाठी त्यांना त्या कंपनीला सोपवणं, असं काम विशेष संस्था स्पेशल इन्स्टिट्यूट करतात. नंतर आपण इतर कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करून सुद्धा, अदर ज्या कंपनीज असतील त्यांच्याशी संपर्क साधून सुद्धा आपण कामगारांची नियुक्ती करू शकतात. हे सगळे बाह्य मार्ग आहेत बघा, यांचा व्यवसाय उद्योगाशी काहीही संबंध नाही. म्हणजे अनेक कंपन्या एकमेकांशी संपर्क साधून जर सारख्याच प्रकाराने भरती करत असले, तर पदोन्नतीसाठी पात्र असणारे कर्मचारी एकमेकांना देऊन घेऊन ते कर्मचाऱ्यांची रिक्त जागा पूर्ण करून घेतात बाह्य मार्गानेच. नंतर आहे नैमित्तिक अर्ज, त्याला म्हणतात कॅज्युअल ऍप्लिकेशन्स. कॅज्युअल ऍप्लिकेशन्स म्हणजे काय? काही मुलं बघा, जागा नसते परंतु एखाद्या कंपनीत जाऊन सांगतात की मला जॉब मिळेल का, आणि मग समोरचा व्यक्ती म्हणतो तू एक काम कर, आम्हाला अर्ज देऊन दे, जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करूया. तर याला म्हटलं जातं नैमित्तिक अर्ज, कॅज्युअल ऍप्लिकेशन्स. जेव्हा गरज पडेल तर असे अर्ज अनेक पडलेले असतात, त्याच्यातनं योग्य तो व्यक्ती शोधला जातो आणि त्या व्यक्तीला मग काम करण्यासाठी बोलवलं जातं. त्याला नैमित्तिक अर्जाद्वारे भरती बहिर्गत मार्ग आहे. जाहिरात हा एकदम प्रभावी माध्यम आहे. होर्डिंग्ज लावून, वर्तमानपत्रांद्वारे जाहिरात करून, इंटरनेटद्वारे, व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे, अनेक गोष्टींद्वारे अर्जधारकांपर्यंत किंवा इच्छुक व्यक्तींपर्यंत ऍडव्हर्टाईज करून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची भरती करून घेतली जाते. आणि ऍडव्हर्टाईज कोण करतं, तर व्यवस्थापनातील कर्मचारी व्यवस्थापन विभाग जो आहे तोच जाहिरातीचं कार्य करतो. नंतर आहे अंशकालीन कर्मचारी म्हणजे पार्ट टाइम एम्प्लॉई. बऱ्याचदा काय केलं जातं, विशिष्ट कामासाठी कालावधीसाठी काही लोकांना बोलवलं जातं, ते काम तो कालावधी संपला की त्यांना कामावरनं कमी केलं जातं. अशा कर्मचाऱ्यांची यादी व्यावसायिक संस्था ठेवते आणि जेव्हा जेव्हा काम पडेल तेव्हा तेव्हा या कर्मचाऱ्यांना कामासाठी बोलवलं जातं. त्याला पार्ट टाइम एम्प्लॉईज म्हणतात. हा सुद्धा एक बहिर्गत मार्ग आहे. नंतर अंशकालीन कर्मचाऱ्यांनंतर आपण पुन्हा जे आहेत अंतर्गत आणि बहिर्गत स्त्रोत, त्याच्यापैकी मला वाटतं सगळे मार्ग आपण पाहिलेले आहेत. अंतर्गत मार्गाचे 4 मार्ग. पहिला आहे बढती, बदली, पदोन्नती आणि पुनर्नियुक्ती. बहिर्गत मार्गामध्ये माजी कर्मचारी, मित्र, नातलग, परिसर मुलाखत, रोजगार कार्यालय, कामगार संघटना, व्यावसायिक आणि वाणिज्य संघ, विशेष संस्था, इतर कंपन्यांशी संपर्क, नैमित्तिक अर्ज, जाहिरात आणि अंशकालीन कर्मचारी या बहिर्गत मार्गांद्वारे आपण कर्मचाऱ्यांची भरती करू शकतो. याच्यावर साधारणतः प्रश्न येतोच, म्हणून चांगला अभ्यास करून ठेवावे. यानंतर आपले 2च पॉइंट्स आहेत, ते पण इझी पॉइंट्स या प्रकरणाचे आहेत. आपण ते पुढच्या चॅप्टरला शॉर्टमध्ये बघणार आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरला. थँक्यू.